मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हा जो आपल्याला टनल दिसत आहे आणि पहिल्यांदा मित्रांनो या टनलची शूट आपण घेत आहे। आणि हा टनल बेलगव्हाण हा जो मित्रांनो जंगल परिसर आहे, आपण सगळं बघू शकता की जे आपण पुसद बायपासने जातो ज्यावेळेला आपण पुसद बायपासने मित्रांनो जातो, तर त्यावेळेला आपल्याला हे मोठे मोठे जे डोंगर दिसत होते त्या डोंगर रांगेतून मित्रांनो ही आपली रेल्वे जाणार आहे। आणि या पुसद वन विभागामध्ये सध्या मी उभा आहे। 285 किलोमीटरचा आपला रेल्वेचा टप्पा आहे मित्रांनो। आणि त्यामध्ये दिग्रस ते पुसद आणि पुसद ते उमरखेड या 90 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये म्हणजे आपण बघू शकतो की यामध्ये मित्रांनो 5 टनल आहे। त्यापैकी आपण याच्या पूर्वी 3 टनल जे शिडोना आणि हर्षी त्या भागामध्ये आहे ते मित्रांनो कव्हर केले होते शूट करून। आणि आज आपण 21 तारखेला मित्रांनो या ठिकाणी पुन्हा या दिग्रस विभागातील टनलची शूट घेण्यासाठी मित्रांनो आलेलो आहे। आणि या सगळ्या माझ्या बाजूला तुम्ही बघू शकता की पूर्ण हा जंगल परिसर आहे। आणि मॅक्स इन्फ्रा ही कंपनी मित्रांनो याचं पूर्ण काम बघत आहे। मॅक्स इन्फ्राच्या माध्यमातून हे काम या ट्रेनचं मित्रांनो होते आहे। आणि हे काम आपण बघू शकतो की सध्या जे आहे तर या सगळ्या टनलमध्ये ही दिग्रस आणि पुसद या वन विभागातील जी टनल आहे तर याचं जी लांबी आहे मित्रांनो तर ही 2.5 किलोमीटर एवढी लांबी या ठिकाणी असणार आहे। आणि ही दुसरी जी टनल आहे तर इथून 10 किलोमीटर अंतरावरती वसंतपूर खर्ड्यापासून सुरू होते आणि दिग्रसच्या शेवानगर इथे ते संपते। आणि तिथेच मग या कंपनीचं काम पण मित्रांनो संपतं। तिथून जी आहे तर ते SMS कंपनी म्हणजे आपल्या साखऱ्यापर्यंत आणि साखऱ्यापासून तिकडं पटेल इंजिनिअरिंग हे कंपनी मित्रांनो यामध्ये काम करत आहे। आणि सध्या पटेल इंजिनिअरिंग आणि SMS कंपनी या कंपनीचं काम मित्रांनो आपल्याला 20% समोर असलेलं दिसतं। तर ते 20% का समोर आहे तर त्याचे मित्रांनो रिझनही तसेच आहेत। आता आपण बघू शकतो या साईडला जो दगड आहे तर तो त्याला आपण पाषाण म्हणतो। तर तो पाषाणही आपल्याला मित्रांनो आपण बघू शकता की वर जे आहे एक अर्धा ते पाऊण फुटच मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी काळी माती दिसत आहे। आणि त्याच्या खाली जो मुरुम आहे तो ज्याला आपण चांगला मुरुम म्हणतो त्याची लेअर 5-6 फूटच आहे। आणि 5-6 फूटचं डिस्टन्स झाल्यानंतर मित्रांनो मग नेक्स्ट जी लेअर आपली येते तर ती आपला काळा पाषाण ज्याला म्हणतो आपण, तर ते काळा पाषाण जे आहे मित्रांनो तर त्या याच्यामधून हे काम मित्रांनो आपल्या ट्रेनचं होत आहे। म्हणून यामध्ये आणि या सगळ्या 90 किलोमीटरच्या सेक्शनमध्ये आपले जे घाट आहे मित्रांनो आणि ज्याला आपण बोगदा म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला आपण टनल म्हणतो, तर ती टनलची संख्या 5 आहे। आणि काही जे टनल आहे ते 400 मीटरपर्यंतही आहे। आणि शिलोण्याचा टनल आपला तो 3 किलोमीटरपेक्षा मित्रांनो मोठा आहे, जो सुशी कंपनी त्या ठिकाणी काम करत आहे। म्हणून या ठिकाणी आपल्या रेल्वेला उशीर होतो आहे। आणि काही वेळेला आपण बघितलं की याच्या भूसंपादनामध्ये काही तांत्रिक अडचणी मित्रांनो आल्या होत्या, तर म्हणून आपलं काम मित्रांनो आपल्याला लेट होत असताना दिसतं। सध्या आपण या पुसद वन विभागामध्ये या जंगलमध्ये मित्रांनो हे शूट करतो आहे। आणि या वन विभागाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे आपला जंगलचा सत्याग्रह झाला होता आणि आपल्या विभागामध्ये आपल्या रेल्वेचं काम कसं सुरू आहे। आजच मला एक म्हणजे मेसेज आला किंवा आपण यवतमाळ आणि जे कडम आहे ते काम केव्हा दाखवणार। मित्रांनो ते काम आपण मागे दाखवलं होतं 1-1.5 वर्षापूर्वी, पण आता निश्चितपणे ते काम एकदा आपण त्याही परिसरात येणार आहोत। वेळ हा कमी भेटतो, परंतु ज्याही वेळेला सुट्टीला वगैरे वेळ मिळतो विकेंडला तर त्यावेळेला मित्रांनो आपण आउटडोर शूटिंग घेण्याचं मित्रांनो प्लॅन करतो। आणि त्यानुसार आज मित्रांनो हे प्लॅन आपण केलेलं आहे। आणि आपण पण एक प्लॅन करा, साईडला सबस्क्राईबचं बटन आपल्याला दिसत असेल तर तिथे सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। आणि हे रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो तर आता काम केव्हा पूर्ण होणार तर हा एक आपल्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे। तर हे काम आता या ठिकाणी आपण बघू शकतो की अहोरात्र काम आपल्याला चालू असलेलं दिसतं। सध्या मी तुम्हाला या ठिकाणून जे आहे तर जे काम आहे मित्रांनो त्या ठिकाणी टनलचं त्या ठिकाणी जे आहे तर ज्या सगळ्या मशिनरीज आहेत तर तेही मित्रांनो तिथे आपल्याला असलेल्या दिसतात। मशिनरी गाडी आणि आता टनलचं काम मित्रांनो टेक्निकली असतं, तर ते सध्या आपल्याला चालू असलेलं दिसत आहे। हा सगळा आपला पुसद वन विभाग आहे मित्रांनो। ज्या आपण म्हणजे पुसद घाटातील जिथं आपले मंदिर आहेत तर त्या मंदिरामधले मित्रांनो जे आपण पहाड बघत होतो तर ते पहाड आता आपल्याला सध्या या सिच्युएशनला असलेले दिसतात। म्हणून सध्या आपण ही शूट मित्रांनो घेत आहे। आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते निश्चित कमेंट करून सांगा। भेटूया आपण असेच पुढील नवीन अपडेटसह। आणि पुसद विभागात मित्रांनो ही आपली शूटिंग आजची आता आपण इथं समाप्त करत आहोत।